आता बातमी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांबद्दल। या परीक्षा लवकरात लवकर घ्या असं आवाहन करणारं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। तसंच याबद्दल चर्चा करण्यासाठी पवारांनी शिंदेंची वेळ देखील मागितली। तर स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात असं यामध्ये सांगण्यात आलंय। याबद्दल एक्स या पोस्टवरून म्हणतात शरद पवार, राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे। स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष, यात मार्ग काढणं आवश्यक आहे असंही एक्सवरील पोस्टमध्ये शरद पवारांनी म्हटलंय। विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काहीच दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसंच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केलेली आहे असंही या एक्स पोस्टमध्ये म्हणण्यात आलं। तर शरद पवारांच्या या पत्रानंतर पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे परीक्षार्थी आक्रमक झालेत। परीक्षा लवकरात लवकर घ्या, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा या परीक्षार्थींनी दिलाय। ही वेळ जी आहे ती मुख्य परीक्षेची वेळ असते, पूर्व परीक्षाहून मुख्य परीक्षेची वेळ आहे। हे तरी देखील अजून जाहीरच नाही आली, तर पूर्व परीक्षा होणार कधी, मुख्य परीक्षा होणार कधी, हे आपण जर ह्या वर्षीचं शेड्यूल बघायला गेलं तर पूर्णपणे एक वर्षाचं ही वेळापत्रक पूर्ण कोलमडलेलं आहे। विद्यार्थ्यांसमोर सामाजिक आर्थिक प्रश्न दिवसांदिवस गंभीर होत चाललेला आहे आणि सरकार विद्यार्थ्यांबद्दल जर गंभीर नसेल तर युवकांची जी बेरोजगारीची परिस्थिती संख्या आहे ते वाढत चाललेली आहे। मी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक सरकारला विनंती करतो, येणाऱ्या 20 ते 25 तारखेपर्यंत लवकरात लवकर गट क आणि ब ची जाहिरात येऊन, राज्यसेवेची जाहिरात येऊन त्याच्या तारखा डिक्लेअर झाल्या पाहिजेत। नाहीतर येणाऱ्या 25 तारखेपर्यंत आम्ही सर्वात मोठं राज्यव्यापी आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहोत, ही आमची सरकारला विनंती आहे। अशी एक्झाम पुढे जात 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 आपले एमपीसीच्या एमपीसी मध्ये राजकारण घुसल्याच्या नंतर एमपीसीच्या विद्यार्थ्यांना काय करायचं असं मी सरकारला म्हणजे सरकारला एक मानणं मांडतो की बाबा एमपीसीच्या विद्यार्थ्याच्या या एमपीसीच्या कोणत्याही एक्झाममध्ये राजकारण न करता एमपीसीची एक्झाम घेण्यात लवकरात लवकर घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे। आमच्यावर जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर आपण विधानसभेच्या या तोंडावरती ह्या सर्व योजना बंद करून आमच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर परीक्षा घ्यावी एवढीच मी आपल्यास विनंती करतो आणि हात जोडून विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।